त्यांना निमंत्रित नव्हतं. मला तेवढं त्या घाईगर्दीत सगळ्या प्रचार सभा आलो आणि हा विषय तुम्ही सांगितला त्या विषयाची त्यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. साधूग्रामच्या विरोध हा महापालिकेने कंत्राट काढलेले 220 कोटीचं ते कंत्राट असल्याचं देखील म्हटलं जातं. आमची शेतकऱ्याची जी आम्ही जागा घेणार आहोत, शेतकऱ्याची जागा घेणार आहोत त्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक वर्षापासून त्याच्या जागेवर त्या मोबदला आम्ही त्यांना देणार आहोत. आणि जी मोकळी जागा असेल एकही झाड तोडून आम्ही असं काही ठेवावं किंवा ठेवणार नाही. मोकळ्या जागेवरच ते होईल. एकही झाड तोडूनच्या काळासुद्धा तुम्हाला आम्ही असं बंडू काका बचाव यांचा प्रवेश भाजपमध्ये करावा असे अनेक कार्यकर्ते मागले होते आणि बंडू काकांची इच्छा होती की भारतीय जनता प्रवेश करावा. मला वाटतो आज तो दिवस मी म्हणेल अतिशय मोठ्या उत्साहामध्ये जल्लोषामध्ये हजारो कार्यकर्ते आपण बघितलं त्यांच्या उपस्थितीमध्ये बंडू काकांचा प्रवेश झालेला आहे. निश्चित त्यांच्या आल्यामुळे पक्षाला मोठी ताकद त्याच्यामुळे मिळणार आहे. कारण मोठा मित्रवर्ग त्यांचा आहे, चाहता वर्ग त्यांच्या ठिकाणी आहे, कार्यकर्त्यांचा मोठा संघ त्याच्या मागे आहे आणि म्हणून त्याचा फायदा भारतीय पक्षाला दिसून आहे. पूर्ण ग्रामस्थ परिवार आमरण उपोषणाला बसतो आहे. मला वाटतं त्याची गरज पडणार नाही. मी त्या दिवशी डोंगराळे गावामध्ये गेलेलो होतो. पालकांना भेटलो, आजोबांना भेटलो, वडिलांना, त्यांना सगळ्यांना भेटलो. त्यांनी माझ्याकडे 3-4 मागण्या केल्या. 3 मागण्यामध्ये त्यांनी फास्ट ट्रॅकमध्ये केस टाकावी. आपण लगेच ती फास्ट ट्रॅकमध्ये टाकली. त्यांच्यासमोर त्यांनी सांगितलं की आम्हाला उज्ज्वल निकम म्हणून त्यांच्याकडे ते केस द्या. मी त्यांच्याशी फोनवर तिथूनच बोललो. रात्री स्पीकरवर फोन लावला. त्यांनी सुद्धा संमती दिली. कामाला वेळात खूप पण तरी पण म्हटलं मला घ्यावी लागेल. त्यांनी ती मान्यता केली. त्यांनी सांगितलं आमच्या गावाला ते पोलीस आउटपोस्ट द्या. आम्ही त्या ठिकाणी लगेच आयजींना फोन केला, साहेबांशी बोललो, देवेंद्रजींशी आणि एस पींना बोलून दुसऱ्याच दिवशी आपण बघितलं असेल त्या ठिकाणी त्या 5 पोलिसांची चौकी त्या ठिकाणी उभी केली. त्या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त आपण तैनात केलेला आहे. आता मला असं वाटतं की आता चार्जशीट तयार होईल. सगळ्यात प्रोसेस असते. असं सगळ्यांची इच्छा आहे की त्याला फास्ट 6 महिन्यात 8 महिन्यात त्याला फाशीवर लटकवलं पाहिजे. मला वाटतं तेही होईल. आपण आता वकील नेमले आहेत, मोठे सरकारी 4 वकील नेमलेले आहेत त्या संदर्भामध्ये. निकमांकडे लवकरात लवकर त्याला शिक्षा होईल. पण काही कायद्याच्या अडचणी आहेत. लगेच त्याला राणा लगेच त्याला आजचा नफा असं आपल्याला माहिती आहे. कायदे असं करता येत नाही. पण सगळ्यांची त्यांची जी भावना आहे, त्याची जी भूमिका आहे ती सगळी सरकारची आहे, आमची सुद्धा आहे, माझी वैयक्तिकसुद्धा आहे. या नराधमांना आता शिक्षा झाली पाहिजे. ती लवकरात लवकर होईल. माझी त्यांच्या कुटुंबियांना विनंती आहे की आपण उपोषणाचं मार्ग रोखू नये. तुम्हाला जे अपेक्षित आहे तेच आम्ही लवकरात लवकर करणार. उद्धवजी एकीकडे म्हणतात मला कुंभमेळ्याला विरोध ते म्हणतात रोडायची नाही. आम्ही सुद्धा सरकारची भूमिका, माननीय मोदींची भूमिका, म्हणजे स्पष्ट आहे. आणि ते उलट किती वृक्ष या ठिकाणी लावतो पावसाळ्यामध्ये लोकांना त्यामुळे आणि म्हणून वृक्ष तोडण्याच्या मध्ये आम्ही अजिबात नाही. पण जी जागा आहे तरुणाची साधूंसाठी दिली आपल्याला माहिती 100 वर्षापासून की आज नाही आहे. त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये काही 12 वर्षामध्ये मागच्या वेळी उठलेली होती, झाडं काढलेली होती असं नाही आहे. आणि मोठी झाडं जी आम्ही नाही हात लावत आणि जी झाडं आम्ही मोठी असतील थोडीफार मोठी असतील 7-8 वर्षाची आणि काढून दुसरीकडे प्लांटेशन आमचं गोळीबार टिकली असेल त्या ठिकाणी 2 मिनिटं आम्ही शोधलेलं आहे. आता आम्ही जवळपास 15,000 खड्डे करायला काल 10 मशीन लावलेलं आहे. आणि या 15,000 खड्ड्यांमध्ये आम्ही स्वतः हैदराबादवरून मोठी झाडं 8 फूट 10 फुटाची उंचीची झाडं त्यातून लावणार आहोत. त्यांना ग्रीप करणार आहोत. कसं बदल होणार आहे झाडांनी आणि 100% झाडं जगवणार आहोत. साधूंना ती जागा आवश्यक आहे. आणि साधूच्या झाडांची वर्षांची परंपरा आहे. काही झाडं म्हणजे मागच्या वेळेला जशा गावट्या दिले तर तेवढ्या गावट्याचं प्लॅनिंग आमचं आहे. त्या व्यतिरिक्त आम्ही कुणाला हात लावणार नाही. म्हणजे आमची भूमिका समजून घ्या. हा आपला सर्वात मोठा 12 वर्षांनी तोड होईल.
किंवा आम्ही त्याच्या मागे लागलेलो आहोत असं समजण्याचं अजिबात कारण नाही. आम्ही 100% तुम्हाला सांगतो, एका झाडाला 10 आणि एका झाडाला 15 झाडं 1000 झाड तोडून आम्ही 15,000 झाडं पण ती काढू ही सुद्धा आम्ही त्या ठिकाणी महापालिका त्या ठिकाणी करणार नाही. आम्ही कुठे झाडतोड करून त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी उभं करणार नाही. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो 15,000 झाडं मोजून घ्यायची. 2 वर्षांनी त्या ठिकाणी सगळे नाशिककर बघायला जातील, तर फॉरेस्ट बघायला जातील किंवा आपल्या यांनी काय केलं म्हणून. ते चांगली झाडं आम्ही त्या ठिकाणी लावतो, मोठी झाडं लावतो, त्यांना ड्रीप करतो आणि यांच्यापेक्षा 15 पट जास्त झाडं म्हणजे 1000 असेल तर 15,000 झाडं मी लावतोय, 10,000 झाडं मी लावतोय. त्याचे खड्डे तर तयार करून झालेले आहेत अर्धे अधिक. मोठं प्लॅन्ट आणून आम्ही त्या ठिकाणी लावतो. सांगा येत्या 2 वर्षामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी किती चित्र बदल दिसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.